आता घरवापसी झाली आहे। चंद्रकांत पाटील रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केलाय। फडणवीस माझ्यासाठी थोरल्या भावासारखे असल्याचं यावेळी घाटगे म्हणाले। तर सगळे प्रयोग झालेत, आता कोणत्याही प्रयोगाला स्कोप नाहीये असंही समर्जित घाटगेंनी म्हटलंय। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या कोल्हापुरातील समर्जित सिंह घाटगेंची पुन्हा भाजपात घरवापसी झाली आहे। मुंबईत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिकांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। घाटगेंच्या भाजपमधील प्रवेशामुळे कागलमधील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे। कागलमधील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचाही यावेळी भाजपात पक्षप्रवेश झालाय। या पक्षप्रवेशावेळी समर्जित सिंह घाटगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांचा उल्लेख थोरले भाऊ म्हणून केला। एक काळानंतर परत मुख्य प्रवाहामध्ये आणि पक्षामध्ये याची एक संधी मिळते की राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माझ्यासाठी थोरल्या भावासारखे आहेत। डिसेंबरला मागच्या वर्षी आदरणीय पवार साहेबांना माझी सिल्वर ओक भेट झाली। नगरपालिकेनंतर ज्या काही गोष्टी झाली ती सगळी भूमिका मी त्यांना सांगितली। त्यांनी मला शुभेच्छाही दिल्या आणि त्यांच्याशी चर्चा करून आणि सांगून मी केलंय। पुन्हा एकदा राजे समरजितजी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय। मी त्यांचं भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये त्यांच्या सर्व सहकाऱ्यांबरोबर स्वागत करतो आणि आभारी मानतो। मागे काय झालं, कशासाठी झालं, या सगळ्या गोष्टी या आपण सर्वांनी विसरणं हे अत्यंत गरजेचं आहे। विरोधकांनी समर्जित सिंह घाटगेंच्या भाजप प्रवेशावरनं टीका केली। ते भाजपचेच होते, फक्त तिकिटीच्यासाठी आमच्याकडे आले होते। तिकीट मिळाली, लढले आणि परत ते भाजपवासी झालेले आहेत। त्यामुळे काय वेगळं काय केलेलं नाही। मला चिंता एवढीच आहे की त्यांना भाजपमध्ये प्रवेश देणं म्हणजे हसन मुश्रीफ त्यांच्या अलायन्समध्ये असताना त्यांना भविष्यातले असलेला हा संकेत दिलेला आहे का? भाजपची गाडी एवढी भरलेली आहे, कोण खिडकीला लोंबका लागले, कोणाचं काय होणार आहे कळत नाही। कारण की आता काय चाललंय भाजपमध्ये 70 सीट विधानसभेला वाढणार आहे, 500 जणांना आश्वासनं मिळणार आहेत की या 70 मध्ये तुम्हाला सुद्धा आम्ही तिकीट देतो। तशी अवस्था आहे। डिलिमिटेशनची स्वप्न येणाऱ्या प्रत्येकाला डिलिमिटेशनची स्वप्न त्या ठिकाणी दाखवली जात आहेत, बाकी काही नाही। 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीच्या जागा वाटपात कागलची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली होती। त्यामुळे समर्जित घाटगेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला होता। घाटगेंनी कागलमधनं मुश्रीफांविरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती। मात्र या निवडणुकीत घाटगे यांना मुश्रीफ यांच्याकडनं पराभव पत्करावा लागला होता।